सरड्याला बघितल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की हा सरडा जर घोड्याच्या पायाखाली आला बिचारा मरेल, म्हणून त्यांनी त्याला असं बाणाच्या टोकावरती धरलं आणि पाठीमागे टाकलं. पण जिथे पाठीमागे टाकलं तिथे काटेरी झाड होतं, त्या काट्यांवरती जाऊन तो सरडा पडला. खर तर त्याला काट्यांवरती पडण्याची इच्छा नव्हती, तुमच्यामुळे त्याला काट्यांवरती पडावं लागलं, तुमच्या त्याच कर्माची ही शिक्षा आहे. भीष्माचार्य म्हटले देवा, मी त्याच्या प्राणाचं रक्षण करण्याकरता त्याला बाणाच्या टोकांवरती धरलं आणि मी जिथे टाकलं तो जर काट्यांवरती पडला आणि त्या कर्माची जरी शिक्षा असेल तर देवा, मी जसं त्याला काट्यांवरती टाकलं होतं तसं तुम्ही सुद्धा मला काट्यांवरतीच टाकायला हवं होतं, मला बाणाच्या टोकांवर का? भगवान परमात्मा म्हटले हे त्या जन्माच्या कर्माचं फळ त्या जन्मात भोगलं असतं तर काट्यांवर, पण त्या जन्माच्या कर्माचं फळ त्या जन्मामध्ये न भोगता या जन्मामध्ये भोगत आहात. मध्ये अनेक जन्म निघून गेले आणि त्याच्यावरती व्याज चढलं, म्हणून ही शिक्षा. विठ्ठल विठ्ठल अहो, आपल्याही जीवनामध्ये चांगलं कर्म करता करता जर आपल्याला दुःख भोगण्याची वेळ येत असेल, आपण समजून घ्यायचं हे आपलं प्रारब्ध कर्म असलं पाहिजे. हे भीष्माचार्यांचं उदाहरण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. कर्माची गती मोठमोठ्या महात्म्यांना चुकत नाही. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, मोठमोठ्या महात्म्यांना चुकत नाही. मग कर्मातून कोण सुटू शकतो? महाराज म्हणतात कर्मातून सुटणं अवघड आहे, पण तुकोबारांनी भगवंताला सांगावं, देवा तुम्ही जर आमच्यावरती कृपा केली तर आमच्या सारखी जीव या कर्माच्या गतीपासून सुटू शकता. कारण देवा तुम्ही कसे आहात तर दातारा आहात. दातारा म्हणजे कोण? दान देणारे. मग तुम्ही जर आमच्यावरती कृपा केली तर आमच्यासारखे जीव या कर्माच्या गतीपासून सुटू शकता, कारण तुम्ही कसे आहात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वतोजी सर्व होय जाणता, प्रसवला विश्वतोजी प्रसवला विश्वतोजी सर्व होय जाणता, प्रसवला विश्वतोजी घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळा मात्रे घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळा मात्रे भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता, 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 धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा, धर्म गाजा गो तुझा, धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा, धर्म गाजा गो तुझा, धर्म गाजा गो तुझा, हरी तुझी बोल. कृपाळू राजा, जय हो, जय हो. धर्म गाजा गो तुझा, तुझी कृपाळू राजा, धर्म गाजा गो तुझा. भगवान परमात्मा दातार आहे, दान देणार आहे, पण कुणाचा? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा. आंधळे पांगळे कोण? जे देवळाच्या बाहेर बसलेले असतात ते नाही बरं का. मग आंधळे कोण, पांगळे कोण? तुम्ही आपण सर्वजण आहोत ना, आपणच सगळे आंधळे. तुम्ही आपण सर्वजण आहोत ना, आपणच सगळे पांगळे आहोत. तुम्ही म्हणाला आम्ही आंधळे ना आम्ही पांगळे, अहो आमच्या डोळ्यांना नीट दिसतं, आमच्या पायांना नीट चालता येतं, मग आम्ही आंधळे कसे, आम्ही पांगळे कसे? हसून हात पाय
सुद्धा आपण पांगळे आहोत, कारण आपल्याला कर्म कसं करावं हे कळत नाही. पांगुळा झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. पांगुळा झालं. हात माझ्या ताब्यात राहिले नाही, पाय माझ्या ताब्यात राहिले नाही, इंद्रिय माझ्या ताब्यात राहिले नाही. आपण ज्याच्यावरती बसलेलो आहोत का, समजा एखाद्या घोड्यावरती आपण बसलो आणि पुढे काय म्हटलं, बैसलो जयावरी सैराट ते जाय. सैराट तुकोबरांनी त्यावेळेला सांगितलं काय, सैराट. सगळं सैराटच आहे. म्हणजे आपण ज्याच्यावरती बसलेलो आहोत का, तो मनरूपी घोडा आहे. त्या मनरूपी घोड्यावरती आपण बसलो आणि तो मनरूपी घोडा सैराट सुटला, आपल्याला कुठे नेऊन घालील सांगता येत नाही. म्हणून देवा आम्ही सगळे आंधळे आणि आम्ही सगळे पांगळे, पण देवा आम्ही कसे असलो पण तुम्ही कसे आहात. ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय, शुद्ध भाव धरनिया पंढरपुरासी जाय. इच्छिले ते पळ देतो त्यासी नवलावो ते काय, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. ज्यासी नाही पंख पाय, म्हणजे ज्याला ज्ञानाचे पंख नाही, ज्याला कर्म कसं करावं हे कळत नाही, त्याने भगवंताकडे जावं, भगवंताची शरणागती पत्करावी. कारण देवाकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला आहे न्यायाचा मार्ग आणि दुसरा आहे दयेचा मार्ग. आपण भगवान परमात्म्याकडे गेलो आणि देवाला म्हणायला लागलो, देवा आमच्या कर्माचा न्याय निवाडा करा. भगवान परमात्म्याने जर आपली कर्म वाचायला सुरुवात केलीत ना महाराज, अहो आपण देवाच्या जवळ उभं सुद्धा राहू शकणार नाही, एवढी अवघड कर्म आहेत आपली. मग देवाला सांगा, देवा तुम्ही आमच्याकडे दयेच्या मार्गाने बघा. तुकोबराने भगवंताला सांगावं, देवा दुस्तर असणाऱ्या कर्मगतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. महाराज एवढं सांगता 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 जवळजवळ 9:15 वाजले. देव काही बोलायला तयार नाही. म्हणजे देव सुद्धा एवढा विचित्र आहे ना, लवकर बोलत नाही. आता देव लवकर बोलत नाही म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकोबारे आणखीन वेगळ्या भाषेत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. करीसी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिलेले आहेत ना, त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. ज्याचे हात वरती दिसणार नाही, मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
रखुमाई विठोबा 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 करिसी अंगीकार तरी काय माझा भार विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी हात वरती केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. अण्णा सांगतो प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकोबारांनी भगवंताला सांगावं देवा माझा अंगीकार केला तर तुम्हाला काय माझा भार वाटतो. कारण देवा याच्या अगोदर कितीतरी जणांचा तुम्ही उद्धार केला. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवंताला तुकोबाराय भगवान परमात्म्याला सांगतात देवा याच्या अगोदर कितीतरी जणांचा तुम्ही उद्धार केलेला आहे मग माझा उद्धार करण्याचा तुम्हाला भार वाटतो का. त्या आजामेळेचा तुम्ही उद्धार केला त्याचा तुम्हाला भार वाटला का. अजिबात नाही. त्या पुतनेची तुम्ही मुक्तता केली. वास्तविक ती पुतना भगवंताकडे चांगल्या भावनेने आलेली होती का. आपल्या स्तनामध्ये विष भरून भगवंताला मारण्याकरता आली ती पुतना भगवान परमात्म्या तिला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. माऊली वर्णन करतात तुवा सनकादिकाची निमाने सायुज्यो सवरसू केला पुतने ते विषाचे निस्तनपाने मारू आली. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्यायुसे पवित्र वैरी आहे दिधले. देवाचा अवतार कसं आहे महाराज म्हणतात स्वतंत्र अवतारी आहे. भगवान परमात्मा म्हणतात ती पुतना कोणत्या भावनेने आली तिला कळत नाही पण मला तर कळतं ना. आपण कसाही परमार्थ केला तरी देव आपल्यावरती कृपाच करतो. म्हणून मात्र भगवान परमात्म्याला तुकोबारांनी सांगावं देवा त्या आजामेळेचा तुम्ही उद्धार केला त्याचा तुम्हाला भार वाटला का. त्या गजेंद्राचा तुम्ही उद्धार केला त्याचा तुम्हाला भार वाटला का. त्या पुतनेची तुम्ही मुक्तता केली त्यांचा तुम्हाला भार वाटला का. यदा कदाचित भगवान परमात्मा तुकोबारांना म्हटले असतील की ते सगळे माझे भक्त होते ते सगळे माझे भक्त होते पण तुम्ही माझे कोण. मग तुम्ही माझे कोण असं म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात देवा तुम्ही माझ्या जीवाचं जीवन आहात. आणि नारायण नावाने आपलं आणि भगवंताचं नातं सांगत असताना नारायण नावाचं संबोधन भगवंता करता वापरतात जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या
नारायणा मुझ सोडविला तर मुझ सोडविला तर कर्मापासून दुष्करा कर्मापासून दुसरा कर्मापासूनी दुष्टरा कर्मापासूनी दुष्टरा कर्मापासूनी दुष्करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई
पासोनी दुस्तरा. खऱ्या अर्थाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी महात्मा अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पदस्पर्शाने नामस्मरणाने भरलेली पवित्र असणारी भूमी अगस्ती कारखाना अगस्तीनगर या पवित्र स्थानावरती सलाबाद प्रमाणे गेल्या 25 वर्षांपासून चालत असणारा नामयज्ञ सोहळा. नामयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून आजची मात्र जागराची सेवा संपूर्ण या ठिकाणी असणारी सप्ताह कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, भाविक भक्तांच्या माध्यमातून त्याच पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा योग मला प्राप्त झाला, आपणा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला असे वारकरी संप्रदायाचे थोरपासक असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज देशमुख महाराजांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा योग मला प्राप्त झाला. मनापासून सर्वांच्या ठिकाणी आभार. संपूर्ण या ठिकाणी असणारी सप्ताह कमिटी असेल त्यांचे आभार. अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी गायनाची साथ केली ते सर्व गायनाचार्य महाराज मनापासून सगळ्यांच्या ठिकाणी आभार. असणारे संपूर्ण या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या चेतन महाराजांचे सर्व विद्यार्थी गुणीजन त्यांच्या चरणावरती वंदन, त्यांच्या ठिकाणी आभार. असणारे सर्व महिला भजनी मंडळ माता भगिनी त्यांच्या ठिकाणी आभार. विनिकरी ताई त्यांचे आभार. असणारे भालदार चोपदार त्यांच्या ठिकाणी आभार. मृदंगाचारी महाराज तालमर्षी पूजनीय वंदनी आदरणीय हरिभक्ती परायण शांतारामजी महाराज पापण मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे सोमेश्वर साऊंड सिस्टीम ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दादांनी या ठिकाणी केलं. दादांच्या ठिकाणी खूप खूप आभार. यूट्यूब चॅनेलवाले दादांनी सुद्धा संपूर्ण या कार्यक्रमाचं शूटिंग या ठिकाणी केलेलं आहे. चॅनेलच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवणारच आहेत, म्हणून दादांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक मजूर उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी आभार. आदरणीय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तपणांचे राजभाऊ कराड देवठाणकर त्यांच्या ठिकाणी आभार. आपणही सर्व भावी भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्व मायबाबांच्या ठिकाणी खूप खूप आभार. झालेल्या सभेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील, माझ्या वाणीचे दोष समज माझी मला परत करणार तरी बालक बुबुडा बोली वाकुडा विचुका चाले ते चोज करुणी माहुली रिजेले जवी चुकीच असेल माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचा ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आई वडिलांची सेवा करा. या अमूल्य किमतीच्या नरध्याचं सार्थक करा. झालेली सेवा श्री गुरूंच्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या त्याच पद्धतीने पूजनी वंदनी दादा अर्थात वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा घोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.